श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. श्री गुरुचरित्र अध्याय 28. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढील कथा सांग आम्हासी, उल्हास माझे मानसी, गुरुचरित्र अति गोड. सिद्ध म्हणे नामधारका, कथा असे अति विशेष, एकता जाती सर्व दोष, ज्ञान ज्योती प्रकाशे. श्री गुरु म्हणती पतितासी, आपुले पूर्वजन्म पुससी, सांगेन एक परियेसी, चांडाल जन्म होणार गती. पुण्य पापांची गती, आपुले आर्जव भोगिती, कर्म विपाकी असे ख्याती, नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. विप्र क्षत्रिय वैश्य क्षुद्र वर्ण, याचे पासाव चांडाल वर्ण, उपजला असता ज्ञातीहीन, जाती विभाग कर्मापरी. विप्र स्त्री पासी देखा, शूद्र जाय व्यभिचारिका, पिंड उपजे तो चांडालिका, 16वी जाती चांडाल. हे मूळ उत्पत्तीचे लक्षण, नाना दोषाचे आचरण, तेने हीन जन्म घेणे, विप्रादिचारी वर्णासी. या दोषाचा विस्तार, सांगतो की सविस्तर, विप्रे करिता अनाचार, जन्महीन जाती पावे. गुरु अथवा माता पिता, सांडोनी जाय तत्वता, चांडाल जन्म होय निरुता, सोडिता कुल स्त्रियेसी. कुलदेवता सोडोनी एका, पूजा करी आनिका, तो होय चांडाल देखा, सदा अनृत बोले नर. सदा जीव हिंसा करी, कन्या विक्रय मनोहरी, लटिकेची आपण प्रमाण करी, तोही जन्मे चांडाल योनी. शूद्र हस्ते करी भोजन, अश्व विक्रय करी ब्राह्मण, तोही चांडाल होय जान, सदा शूद्र संपर्के. शूद्र स्त्रीसी सदा संग, नित्य असे दासी योग, ग्रह भांड अतळती त्याग, तेने देव पित्र कर्मे करी, तोही पावे हीन योनी. जो का अग्नी घाली राणी, गाय वासरासी विघडोनी, वेगळी करी तोय होय चांडाल. सोडी आपुल्या जननी ते, आणि मारिले कराते, वेगळी करी आपुल्या सत्ये, तोही जन्मे चांडाल. बैलावरी विप्र बैसे, शूद्रांना जेवी हर्षे, चांडाल होय भरवसे, ऐसे म्हणती श्री गुरु. विप्रतीर्थास जाओन, श्राद्धादी न करी जान, परान्नपती ग्रह घेणे, तो होय चांडाल. षटकर्मे रहित विप्र देखा, कपिला गायीचे दुग्ध एका, न करिता अभिषेका, क्षीरपान जो करी, तोही पावे चांडाल योनी. तुळसी पत्रे आरोपोनी, पूजा करी देवा लागोनी, शालिग्राम शूद्रे भजलिया, न सेवीच माता पिता, त्यजी त्यासी न प्रतिपाळिता, चांडाल होय जन्मता, सप्तजन्मी क्रमी होय. पहिली एक स्त्री असता, दुजी करोनी तिसी त्यजिता, होय जन्म त्यासी पतिता, आणिक सांगेन एक नवल. श्रमोनी अतिथी आला असता, वेद म्हणवनी अन्न घालिता, जन्म पावे हा तत्वता, चांडाल योनी परियेसा. योग्य विप्राते निंदिती, आणिक जाती पूजिती, चांडाल योनी जाती वित्रे. वृत्ती लोप केलिया, तळी विहिरी फोडी मोडी, शिवलई पूजा तोडी, ब्राह्मणाची घरे मोडी, तोही जन्मे पतित कुळी. स्वामी स्त्रियेसी शूद्र मित्र विश्वास स्त्रीसी, जो करी व्यभिचारासी, तोही जन्मे पतिताग्रही. दोघी स्त्रिया जयासी, त्यात ठेवी प्रपंचेशी, अतिथी आलिया अस्तमानासी, ग्रासन दे तोही पतित होय. त्रिसंध्या समयी देखा, जो विप्रजेवी अविवेका, भाक देऊनी फिरे निका, तो जन्मे चांडाल योनी. राजे देती भूमी दान, आपण घेती हिरोन, संध्या खाली करी शयन, तोही होय चांडाल. वैश्वदेव काली अतिथीसी, जो करी दृष्ट तरेसी, अन्न न देई तयासी, कुकुट जन्म होऊनी उपजे. गंगा तीर्थाची निंदा करी, एकादशी सभोजन करी, स्वामी ससोडी समरी, चांडाल योनी तया जन्म. स्त्री संभोगी पर्वनिसी, अथवा हरिहरा दिवशी, वेद शिकवी शूद्रासी, चांडाल योनी जन्म पावे. मृत्यू दिवसी न करी श्राद्ध, केले पुण्य सांगे प्रसिद्ध, वाटे करासी करी भेद, चांडाल योनी जन्म पावे. ग्रीष्मकाली अरण्यात, पोई घालिती ज्ञानवंत, तेथे विघ्न जो करीत, तोही जन्मे चांडाल योनी. नाडी भेद न कळता वैद्यकी, जानोनी औषध दे आणिकी,
तो होय महापातकी चांडाल योनीत संभवे जारण मारण मोहनादी मंत्र जपती कुबुद्धी जन्म चांडाल होय त्रिशुद्धी वेदमार्ग त्यजिता विप्रे श्री गुरुसी नर म्हणे कोण हरिहरा ते निंदे जाण अन्य देवतांचे करी पूजन तो नर पतित होय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आपुले कर्म त्यजुनी मंद आनिक कर्म आचरे सदा तोही होय चांडाल शूद्रापासून मंत्र शिके त्यासी घडती सर्व पातके गंगोदक क्षीरोदके ज्ञानचर्मी घातले परी विधवा स्त्रीशी संग करी शिव्या देऊन अतिथी जेववी घरी श्राद्ध दिनी पिंडन करी चांडाल योनी तो जन्मे माता पिता गुरु द्वेषी तो जन्म चांडाल योनीशी आनिक जन्म पापवंशी उपजोनी येती परियेसा गुरुची निंदा करी हर्षी सदा असे विप्रद्वेषी वेद चर्चा करी बहुवशी तो होय ब्रह्मराक्षस भजे आपण एक दैवत दुजे देव निंदा करीत तो होय अपस्मारित दरिद्र रूपे पीडतसे माता पिता गुरु वर्जोन वेगळा होय स्त्री आपण बेरडाचे पोटी उपजोन रोगी होऊन राहतसे सदा वेद दुषी आपण अवमानित ब्राह्मण कर्मभ्रष्ट होय आपण मृत्यू कृच्छरोगी होय लोकांचे वर्म कर्म आपण सदा करी उच्चारण हृदय रोगी होय जाण महाकष्ट भोगीतसे गर्भपात करी स्त्रियेसी वांज होऊनी उपजे परियेसी पुत्र झाली मरती त्वरेसी गर्भपात करू नये धर्मशास्त्रादी पुराण सांगता नायके जाण आनिक जेविता दृष्टी आपण बहिरट होऊनी उपजे पतितासवे करी इष्टती गर्दभजन्म पावती त्यासी रस औषध घेती मृगनयोनी जन्मतो ब्रह्महत्या केली जरी क्षयरोगी होय निर्धारी सुरापानी ओळखा परी श्यामदत्त उपजेल अश्वगंध होवद करिता वांज ज्वरी होय निश्चिता सेवेची होय अनुतप्तता दोष काही नाही त्यासी विश्वासघातकी नरासी जन्म होय ऐसा त्यासी अन्न जेविता वाती उर्वशी अन्न वैरी तो होय सेवक एकाचा चाळवोन गेहुनी जाते जे जन त्यासी होय जान बंधन कारागृह भोगीतसे सर्प जाती मारी नर सर्पयोनी पुढे निर्धार ऐसे दोष अपार आता तस्कर प्रकरण सांगेन स्त्रिया ते चोरुनी गेहुनी जाय मतिहीन जन्म होय सदा क्लेशी आपण होय अंती जाय नरकासी सुवर्ण चोरी करी नर प्रेम व्याधी होय निर्धार पुस्तक चोरिता नर अंध होऊनी उपजे देखा वस्त्र चोरी करी जरी श्रीत्री रोगी होय निर्धारी गणद्रव्या चोरी करी गंडमाळा होती तया स्वच्छवासी असेल नर जरी त्याची वस्तू करी चोरी सदा वसे वंदन घरी ब्राह्मण पुराणी बोलिले असे परद्रव्य अपहार देखा परदत्तापहार विशेषा परद्वेषी नर एका धान्य अपुत्र होऊनी उपजे अन्न चोरी केलिया देखा गुल्मव्याधी होय एका धान्य करील तस्करी का रक्तांग होय दुर्गद शरीर का एखादा तैल चोरी तोही दुर्गंधी पावे शरीरी परस्त्री ब्रह्मस्त्व अपहारी ब्रह्मराक्षस जन्म पावे मोती माणिक रत्ने देखा चोरी करी नर एका हिन जातीची जन्मनिका पावे नर अवधारा पत्रशा खादी फळे चोरी खरुजी होय अपरंपारी रक्तांगी होय निर्धारी गोचिड होय तो नर कासे लोह कार्पास लवन तस्करिता नरा जान श्रेष्ठ कुष्ठ होय निर्गुण विचारोनी रहाटावे देवद्रव्यापहारी देखा देवकार्यनाश अपहार देखा पुंडू रोगी तो निका फळ चोरी विद्रूपी परनिक्षेप चोरी करी देखा करिता होय सदा शोका धन तस्कर उष्ट्र एका जन्म पावे अवधरा फलचोरी होय वनचर जलचोरही होय कावळा थोर ग्रहोपकरणे तस्कर काक जन्म तो पावे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।